नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. निवडणुका म्हटल्या की आव्हानं प्रति आव्हानं, आरोप प्रत्यारोप ओघानं आलेच. आता तर लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. महाराष्ट्रात झालेल्या पक्षफुटीमुळे तर यंदाचं राजकीय वातावरण प्रचंड तापलंय. एकेकाळी मांडीला मांडी लावून बसणारे आताच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार आहेत, किंबहुना उभे ठाकलेत. आणि आज बघा काय वेळ आली. मी या रस्त्यानं कधी जात नाही, परंतु ह्या रस्त्यानं जाण्याची परिस्थिती जर कोणी निर्माण केली तर त्याला सोडत नाही. सांगायची गरज नाही की या अँग्री यंग मॅनच्या रूपात दम कोणी दिलाय. चक्क शरद पवार यांनी. तो कोणाला आणि का हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोतच, पण त्याआधी आता राजकारण इतकं तापलंय की बात फक्त विरोधकांवर थांबत नाहीये, तर अगदी मित्र पक्षांमध्येही कटुता निर्माण होऊ लागली आहे. आज शिवसेनेच्या रामदास कदमांनी सहकारी भाजपला थेट इशारा दिला आहे. आता रामदास कदम को गुस्सा क्यों आता है? तर जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असताना विविध फॉर्म्युले व्हायरल होत आहेत. काही फॉर्म्युलांमध्ये तर शिवसेनेला एकाकडीत जागा मिळणार अशी चर्चा पाहायला मिळाली. आणि यावरूनच शिवसेनेच्या रामदास कदमांनी भाजपवर संताप व्यक्त केलाय. भाजपनं विश्वासघात करून केसानं गळा कापू नये असा अहेर कदमांनी दिला. पाहुयात. ज्या सिटिंग जागा आहेत तिथं देखील भाजपचे काही मंडळी प्रयत्न करत आहेत. मग ते रत्नागिरी मतदारसंघ असू देत, रायगड मतदारसंघ असू देत, मावळ मतदारसंघ असू देत, तो संभाजीनगरचा मतदारसंघ असू देत, इथं जे चाललंय ते अतिशय घृणास्पद असं चाललंय. भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आदरणीय मोदीजींच्या आणि शहाजींच्या कामावरती विश्वास ठेवून आम्ही आलोय. आमचा विश्वासघात होणार नाही याबाबत देखील त्यांनी दक्षता घेणं आवश्यक आहे. पक्ष आपला प्रत्येकाला वाढवायचाच आहे, पण तुमच्यावरती विश्वास ठेवून जे लोक आलेत त्यांचा केसानं गळा कापून नाही. आणि याच विषयावर आम्ही आजच्या भागात तुम्हाला पहिला महत्वाचा प्रश्न विचारला होता. तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आपला पहिला प्रश्न, केसानं गळा कापू नका, रामदास कदमांचं विधान. जागा वाटपावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडणार का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. आता रामदास कदमांनी सहकाऱ्यांवर टीका केली म्हटल्यावर विरोधक तरी कसे गप्प बसणार? सध्या एसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राजन साळवींनीही टीका केली आहे. पाहुयात. कदम हे शिवसेनेतून शिंदे गटाच्या माध्यमातून भाजपच्या परिवारामध्ये आलेले आहे. आणि म्हणून मला असं वाटतं रामदास कदमांनी हा भाजपला ह्या संपूर्ण असते त्यांच्या महायुतीला घरचा आहेर दिलेला आहे. आणि मग त्यांनी आहेर दिल्यानंतर ही आपली कोकणातली असेल, राज्यातली जनता 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची त्यांना जागा दाखवेल आणि भांडण त्यांचं त्यांच्या पराभवाला कारणीभूत ठरणार आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये शिवसेना इंडिया असेल, महाविकास आघाडी आपलं यश दाखवेल. आता रामदास कदमांच्या या वक्तव्यानंतर त्यांचा पक्ष त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ही तीच खदखद आहे का जी रामदास कदमांना वाटते? असे वेगवेगळे सवाल मनात उपस्थित होतात. यावर एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारला असता इतर वेळी उत्तर देणारे आणि नाहीतर काहीतरी गमतीशीर बोलून निघून जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही, तसेच निघून गेले. त्यामुळे त्यांच्या मौनात नक्की काय भाव आहेत याचा उलगडा न झाल्यामुळे संशयाला मात्र वाव आहे. पण तिकडे भाजपनं अगदी सौम्य प्रतिक्रिया देत विषय संपवण्याचा प्रयत्न केला. पाहुयात
काय नक्की म्हणाले देवेंद्र फडणवीस? मी इतके वर्ष रामदासभाईंना ओळखतो. अशा प्रकारचे स्टेटमेंट करण्याची त्यांची सवय आहे आणि टोकाचं बोलण्याची देखील त्यांची सवय आहे. कधी कधी रागाने देखील ते बोलतात. भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला आहे. आता हे ठीक आहे की अनेक वेळा अनेक लोक थोडं आमचं लक्ष वेधून घेण्याकरता किंवा आपलं महत्त्व पटवून देण्याकरता वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका बोलतात. आमच्यासारख्या मोठ्या लोकांनी आणि मॅच्युअर्ड लोकांनी त्या गंभीरतेने घेऊ नये. एकेकाळी रामदास कदमांना विरोधी पक्ष नेते म्हणून शिवसेनेनं मोठी राजकीय भरारी दिली होती. पण देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याप्रमाणेच शिवसेना नेते रामदास कदमांची वक्तव्य आणि भूमिका ही काळानुरूप बदलत राहिलीत. मग ते उद्धव ठाकरेंसोबत असताना जैतापूर प्रकल्पावरून विरोधकांवर केलेला हल्लाबोल असो किंवा पक्षातील फुटीनंतर एकनाथ शिंदेंसोबत गेल्यावर उद्धव ठाकरेंवरच केलेली शेलकी टीका असो. रामदास कदमांच्या याच आणि अशा विविध वक्तव्यांचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. बेमाने आमच्या रक्तात नाही. होय, आणि उद्धव, मी एकनाथ शिंदेला धन्यवाद देतो. त्यांनी पक्ष वाचवलाय, त्यांनी आमदार सांभाळलंय. सुमारे 1.5-2 वर्षांपूर्वीचं शिवसेना नेते रामदास कदमांचं हे वक्तव्य, जेव्हा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी फारकत घेतली होती त्यावेळी रामदास कदमांनी एकेरी उल्लेख करत थेट उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. आता आपल्या स्वतःच्या बापाच्या विचाराशी बेईमानी करणारी अवलाद उद्धव ठाकरेंची आहे, गद्दावती आहेत. स्वतः गद्दारी केले, स्वतः काँग्रेसचं चाटत आहेत, राष्ट्रवादीचं चाटत आहेत. काय चाटायचं ते? मुख्यमंत्री पद केलंस आणि 10 वर्ष महाराष्ट्राला मागे आणलंस घरामध्ये बसून चुरकोंबल्यासारखं. एवढ्यावरच थांबतील ते रामदास कदम कसले? 1995 मध्ये युती सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंमुळेच मंत्रिपदापासून लांब राहावं लागल्याचा आरोपही त्यांनी केला होता. फक्त उद्धवजींना एकदा विचारून घ्या, कधी कट्टेवाले भेटले तर. 95ला आपली सत्ता आल्यानंतर साहेबांच्या मनामध्ये असून मी मंत्री का झालो नाही? थापा काढणं तर साहेबांनी मला बोलून घेतलं. रामदास, बघ, तुझं कॅबिनेटला नाव होतं, पण माझ्या घरामध्ये भांडणं चालली आहेत, तुला घेऊ नका म्हणून भांडणं चालली आहेत. मा तुझ्या बाजूने उभी आहे. कदाचित राज ठाकरेंच्या सोबतच्या माणसाला नाही द्यायचं, अशी काही लोकांची भूमिका असावी. 2019 मध्ये आपला मुलगा योगेश कदम आमदार होऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी आटोकाट प्रयत्न केल्याचा दावाही रामदास कदमांनी केला होता. दापोलीत देखील योगेश कदमना पाडण्याचा प्रयत्न उद्धवजींनी केला, त्याच नेत्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून. पालघरमधून एक माझी भगिनी इथं आणली होती योगेश कदमना पाडण्यासाठी. त्याच्या पाठीमागे उद्धवजी होते. आता त्याच रामदास कदमांनी आपला रोख ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट भाजपकडे वळवलाय. आतापर्यंत योगेश कदमांविरोधात उद्धव ठाकरे काम करत असल्याचा आरोप करणाऱ्या रामदास कदमांनी आता निवडणुकीच्या तोंडावर यू-टर्न घेत युतीत असताना भाजपनेच दापोलीत उघडपणे राष्ट्रवादीला मदत केल्याचा आरोप केलाय. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दापोली मतदारसंघामध्ये माझ्या मुलाच्या विरोधामध्ये भाजपनी उघडपणे राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला मतदान केलं. दापोली मतदारसंघामध्ये उघडपणे युती असताना आता माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये पुन्हा बांधकाम मंत्री चव्हाण आणि त्यांचे भाजपचे कार्यकर्ते इथं बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटन स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून करतायत. हे तर पुरस्कार त्रास देत आहेत. हे असं असेल तर भविष्यामध्ये भाजपवरती कोणी विश्वास ठेवणार नाही. केवळ एवढंच नाही तर 2009 मध्ये स्वतःच्या विधानसभा पराभवाचं खापरही त्यांनी भाजपवर फोडलंय. 2009 मध्ये युती असताना देखील मला गुहागरमध्ये भाजपानेच पाडलं, हे वास्तव आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात काँग्रेसवर हल्लाबोल, नंतर एकनाथ शिंदेंची साथ देत उद्धव ठाकरेंवर टीका आणि आता तर ज्या भाजपसोबत सत्तेत बसलेत त्याच भाजपवर रामदास कदमांनी गरळ ओकली आहे. आगामी निवडणुकात विश्वासघात झाल्यास बघून घेण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. मागच्या निवडणुकीमध्ये काय झालं मला माहित नाही, पण पुन्हा जर आमचा विश्वासघात झाला तर माझंही नाव रामदास कदम आहे. मी आज सांगतोय, लोकसभेच्या तिकीट जाहीर होतील त्यावेळेला मी माझं वैयक्तिक मत काय ते पुन्हा महाराष्ट्रासमोर मी आणेन. एकूणच काय तर निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सध्या महायुतीत रामदास कदमांच्या रूपाने संघर्षाची ठिणगी पडली. पण या ठिणगीचा भडका उडतो
की वणवा पेटण्याआधीच भाजप त्यांची समजूत काढण्यात यशस्वी ठरेल हे पाहणं लक्षवेधी ठरणार आहे. 0 आवर एबीपी माझा. लोकसभेचं बिगुल वाजलं नसलं तरी सर्वच पक्षांच्या प्रचारांना जोर आलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही आज धाराशिव मधून प्रचाराचा नारळ फोडला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजपासून 2 दिवसाच्या मराठवाड्यात दौऱ्यावर आहेत. लातूरच्या औसा येथील सभेतून तर उद्धव ठाकरेंनी थेट देशाचे गृहमंत्री अमित शहांवर निशाणा साधला. अमित शहा हे शेपूट घालणारे गृहमंत्री आहेत अशी जोरदार बोचरी टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर ते काय म्हणाले हे पाहूयात. काल परवाकडे अमित शहा आले होते, देशाचे गृहमंत्री. मणिपूर पेटले, तिकडे जायची हिंमत नाही, तिकडे शेपूट घालतायत आणि महाराष्ट्रात फणा काढतायत. हा नागोबा. काश्मीरमध्ये जायची हिंमत नाही, तिकडे शेपूट. अरुणाचलमध्ये चीन घुसते, तिकडे शेपूट. आणि असा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावरती फणा काढून गेला. माझ्यावरती काय बोललं ते दुसऱ्या नंतरच्या सभांमध्ये मी त्याचा समाचार घेईनच. की महाराष्ट्रामध्ये मोदींचं राहणं चालूच शकत नाही, खोटा सिक्का आहे. आणि म्हणून त्यांनी शिवसेना चोरली, फोडली आणि बाळासाहेबांचे फोटो लावतायत. मी तर उघड दर सभेत आव्हान देतो, त्या मिंदेला पण देतो आणि भाजपला देतोय. अरे माझे वडील चोरण्यापेक्षा हिंमत असेल तर स्वतःचे वडील आहेत ना, त्यांचे फोटो लावा आणि मतं मिळवा ना. का स्वतःच्या वडिलांवरती आत्मविश्वास नाही एवढा? वेगवेगळ्या जागांवर दावे हे दिवसभर सुरूच होते. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी आज गोंदियात सभा घेतली. सडक अर्जुनी तालुक्यामध्ये झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना प्रफुल्ल पटेलांनी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा डावा ठोकलाय. तसंच त्यांची भलेही नुकतीच राज्यसभेवर वर्णी लागली असली तरी प्रफुल्ल पटेलांनी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक लढण्याची सुप्त इच्छाही कुठंतरी बोलून दाखवली. खरं तर ही जागा आता भारतीय जनता पक्षाकडे आहे. या जिल्ह्यामध्ये फक्त कार्यकर्ता आपले राष्ट्रवादीचेच नव्हे, पण या जिल्ह्याच्या दोन्ही जिल्ह्याच्या जनसामान्यांच्या मनामध्ये हे आहे की प्रफुल्ल पटेल यांनी आपला लोकसभेमध्ये नेतृत्व केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही अजून काही निर्णय अजून फायनल झालेला नाही आहे. अजून निर्णय अजून उद्या परवा 2 दिवसामध्ये होणार आहे. कालही आम्ही मुंबईमध्ये आम्ही चर्चा केली. कोणी हे समजू नये की आपण राष्ट्रवादीनी रामराम करून टाकलेला असं काही समजायचं कारण नाही. इकडे राष्ट्रवादीनं हक्काच्या जागांवरून वक्तव्य करायला सुरुवात केली आहे तर तिकडे आज केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी नाशकात चिठ्ठी बॉम्ब फोडला. भाजपच्या लोकसभा उमेदवारांची यादी माझ्या खिशात असं म्हणत रावसाहेब दानवेंनी खळबळ उडवून दिली. त्यांनी हे बोलत असतानाच धुळे, जळगाव, रावेर, पाचोरा, अकोला, भंडारा, गडचिरोली, नांदेड, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी या सगळ्या मतदारसंघांचा उल्लेख केला. दुसरीकडे उमेदवारांची नावांचा मात्र सस्पेन्स ठेवला. असं असलं तरी तिकडे दिल्लीत महायुतीतल्या जागा वाटपाचा काथ्याकूट सुरूच आहे. काल देवेंद्र फडणवीसांसह महाराष्ट्रातील प्रमुख भाजप नेत्यांच्या उपस्थितीत भाजपच्या कोर कमिटीची बैठक दिल्लीत पार पडली. तब्बल 3.5 तास चाललेली बैठक मध्यरात्री 1च्या सुमारास संपली. या बैठकीत मतदार संघनिहाय आढावा घेण्यात आला. शिवाय आजही भाजप कोर कमिटीची दिल्लीत बैठक होणार आहे. 10 मार्चला भाजप महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती आहे. त्याआधी अजित पवार आणि एकनाथ शिंदेही दिल्लीत येऊन चर्चा करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. भाजप मित्र पक्षांना एका आकड्यावर थांबवणार की जास्त जागा देणार? मित्र पक्षांची त्यामुळे घालमेल होतेय का याची उत्तरं आज तरी नाहीत. पण एक महत्वाचा संकेत अजितदादांनी मात्र दिला तो ऐका. 2 दिवसात बसतोय
आणि त्याच्यातनं आमचं जागा वाटपाचं अंतिम होईल. गडचिरोलीवरून धर्मराव बाबा आत्राम यांनी इच्छा व्यक्त केली, तुम्ही कमळावर लढवणार त्यांना की घड्याळीवर लढवणार? आम्ही राष्ट्रवादीत आहोत. आमचं घड्याळ चिन्ह आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर जेवढे जास्तीत जास्त उमेदवार लढवता येईल तेवढे लढवण्याचं ठरवलं. भंडारा गोंदिया प्रफुल्ल पटेल साहेबांच्या भाषणात अप्रत्यक्ष दावा केला तुम्ही भंडारा गोंदियावर. अरे मग दावा करायला तुम्हाला काय वाईट वाटतं? दावा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. शेवटी एनडीए ठरवेल ना एकत्र बसून. जास्तीत जास्त उमेदवार आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढवण्याचा प्रयत्न करणार. दादांच्या ह्या वाक्यामुळे बिटवीन द लाईन्स त्यांना आणि शिवसेनेला आपले काही उमेदवार तरी आपली ताकद वाढवू पाहणाऱ्या भाजपच्या कमळावर लढवावे लागणार असं दिसतंय. पण देवेंद्र फडणवीसांनी जागांचा तिढा लवकरच सोडू असं स्पष्ट केलंय. पाहूया. देखिए, हमारे में कोई गंभीर मतभेद है ही नहीं. हाँ, 2-3 सीटों के ऊपर हम लोग आपस में बातचीत कर रहे हैं, उसमें भी कोई, मैं ऐसा नहीं मानता कि कोई गंभीर मतभेद है, हम उसको सुलझा लेंगे. ऐसा है कि सभी को सीटें मांगने का अधिकार है, सभी पार्टियां हैं तो अपने अपने तरीके से सीटें मांगेंगे, जो वास्तविकता होगी उसके आधार पर हम. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही काँग्रेसनं रणशिंग फुंकलंय आणि आता काँग्रेसची ही नजर शिवसेनेच्या शिवाजी पार्कावर पडली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत आज हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नसीम खान, वर्षा गायकवाड, चंद्रकांत हांडोरे उपस्थित होते. तसंच आजच्या या बैठकीत राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीचाही आढावा घेतला गेला. राहुल गांधींची यात्रा 12 मार्च रोजी नंदुरबारमध्ये येईल आणि त्यानंतर नाशिक, पालघर असा प्रवास करत ही यात्रा 16 मार्च रोजी ठाण्यात पोहोचेल. त्याच दिवशी ही यात्रा मुंबईच्या दिशेनं कूच करणार असून या यात्रेची सांगता मुंबईत होणार आहे. त्यासाठी 17 मार्च रोजी अनेक दिग्गजांच्या दिग्गज सभा बघितलेल्या शिवाजी पार्कवर राहुल गांधींची सभा घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. लोकसभेसाठी महाआघाडीकडून जागा वाटप जवळजवळ निश्चित झाल्याचं बोललं जात असलं तरी अद्याप घोषणा झालेली नाही. त्यातच आता सर्वच पक्षातील इच्छुकांनीही कंबर कसली आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी आपण इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे. तर दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या विद्यमान आमदार प्रतिभा धानोरकर या देखील इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे काँग्रेसकडून चंद्रपूरमध्ये कुणाला संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इच्छुक उमेदवार शिवानी वडेट्टीवार नेमकं काय म्हणाल्या पाहूयात. अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत आलेली आहे, युथ काँग्रेसमधनं. आणि अशा वेळेस मला वाटते माझ्यासोबतच अनेक जे वर्षानुवर्ष काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत, जे काम करून राहिले पक्षासाठी, जिल्ह्यामध्ये काम करून राहिले, त्यांचा सगळ्यांचा अधिकार आहे की त्यांनी पक्षाकडे मागणी करावी. शेवटी देणं न देणं हा पक्षाचा अधिकार आहे आणि पक्षाचा जो पण निर्णय राहील त्याचं पालन करणं, आदेशाचं पालन करणं हा आमचं कर्तव्य आहे. महाविकास आघाडीमध्ये जागांवरून रस्सीखेच सुरू असली तरी नागपूरमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींविरोधात लढण्यासाठी काँग्रेसला उमेदवारच मिळत नसल्याचा प्रकार समोर आलाय. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ऐनवेळी गडकरींविरोधात निवडणूक लढवली होती. पण यंदा नितीन गडकरींविरोधात लढण्यास काँग्रेस उमेदवार नकार देत आहेत. काँग्रेस आमदार विकास ठाकरे विधान परिषदेचे काँग्रेसचे प्रतोद अभिजित वंजारी यांना विचारणा केली होती, पण त्यांनी नकार दिलाय असं कळतंय. तर ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडथे यांनी पक्षानं जबाबदारी दिल्यास निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे गडकरींविरोधात अनपेक्षित उमेदवार द्यायची वेळ काँग्रेसवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
असं असलं तरी काँग्रेसनं यंदा नागपूर जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निवडणुकीच्या मैदान गाजवण्यासाठी सज्ज होत असताना दुसरीकडे आमदार अपात्रते प्रकरणी कोर्टातही लढा देत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टानं 1 एप्रिलपर्यंत यासंबंधीची कागदपत्रे सुप्रीम कोर्टात सादर करण्याचा आदेश विधानसभा अध्यक्षांना दिलेत. त्याचबरोबर 8 एप्रिल रोजी या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीबाबत ठाकरे गटाचे वकील सिद्धार्थ शिंदे काय म्हणाले ते पाहूया. उद्धव ठाकरेंच्या वकिलांचं म्हणणं होतं की नार्वेकरांनी सुभाष देसाई जजमेंटला कॉन्ट्रव्हीन केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलंय फक्त लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी, फक्त आमदार खासदारांच्या बळावरच त्यांनी हा पक्ष एकनाथ शिंदेंना दिलेला आहे. तर त्यामुळं आता आपल्याला 8 तारखेला समजेल की स्पीकरच्या ऑर्डर विरुद्ध सुप्रीम कोर्ट त्याच्यावर पण थोडीफार सुनावणी करेल आणि त्या दिवशी ते परत ठरवतील की हे मॅटर सुप्रीम कोर्टात चालेल किंवा हायकोर्टात चालेल. आता वापस जाऊया रामदास कदमांकडे. आजच्या भागातील आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. प्रश्न रामदास कदमांवर होता, परत एकदा सांगते. केसानं गळा कापू नका, रामदास कदमांचं विधान जागा वाटपावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडणार का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया आल्यात बघूया. एक्स वरून अमोल काते, निवडणुका जवळ येतील तसतसं ठिणगी नाही तर भडका उडणार. महाविकास आघाडीमध्येही असंच चित्र दिसेल. एक्स वरूनच स्वप्नील परखड, जागा वाटप भाजप मित्र पक्षांना मर्यादित ठेवेल पण ठिणगी पडेल असे वाटत नाही. एक्स वरून दयानंद गौडगाव, जागा कमी आणि उमेदवार जास्त अशी गत सध्या महायुतीत झाली आहे. साहजिकच उमेदवारी जाहीर झाल्यावर नाराजीचा सूर उमटणार. युट्यूब वरून हरिनारायण मंगदरे, वेळ आली तर शिवसेना राष्ट्रवादीला कमळावरच लढावं लागणार आहे. फेसबुक वरून राहुल खाडे, मोदी शहांपुढे कुणाचं काहीच चालू शकत नाही. तर आजच्या या पहिल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. परत एकदा आजचा प्रश्न सांगते. केसानं गळा कापू नका, रामदास कदमांचं विधान जागा वाटपावरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडणार का? एकूण 26,000 मतं युट्यूबवर. 89% लोकांनी होय म्हटलंय, 11% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,000 मतं. टक्के लोकांनी होय म्हटलंय, 29% नाही. फेसबुकवर एकूण 2,500 मतं. टक्क्यांनी होय म्हटलंय, 71% नाही. एक्सचा कौल. टक्क्यांनी होय म्हटलंय, 26% नाही. 1990 पासून सलग 4 वेळा विधानसभेवर आमदार, 2 वेळा विधान परिषदेवर आमदार, विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद, फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद अशी दमदार कामगिरी करणारे रामदास कदम हे शिवसेनेचे कोकणातील जुने जाणते नेते आहेत. त्यांनी सेना भाजप युतीचा काळ जवळून अनुभवला आहे. त्यामुळे भाजपनं केसानं गळा कापू नये असं ते जेव्हा म्हणतात तेव्हा त्याला वेगळं महत्त्व प्राप्त होतं. अर्थात बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील भाजप आणि आत्ताच्या मोदी शहांच्या भाजप यात जमीन आसमानाचं अंतर आहे.
त्यावेळी बाळासाहेबांमुळे शिवसेनेला असलेलं महत्व आणि आत्ता उद्धव ठाकरेंचं एकूणच राजकारणातलं स्थान यातही अंतर आहे. त्यातच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेले आमदार ज्या परिस्थितीत, ज्या कारणांसाठी भाजप सोबत गेले, ती परिस्थिती आणि ती कारणं ही पूर्णपणे वेगळी आहेत. त्यामुळे रामदास कदम यांच्यासारख्या माजी नेत्यांचं वक्तव्याला भाजप किती गांभीर्यानं घेणार, किती महत्व देणार, हे सुद्धा बघायला महत्वाचं असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.